अनपेक्षित प्रेम भाग 4. पूजा म्हणाली, थँक्यू आकाश फॉर अरेंज धिस मीटिंग. अभिने आकाशकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. एकतर आकाशने त्याला न विचारता न कळवता ही मीटिंग अरेंज केलेलीच होती आणि कशासाठी ते पण त्याला माहीत नव्हती, आणि ती पण अशा मुलीसोबत जिला तो ओळखत नव्हता. आकाश म्हणाला, अभि, तुझ्या बाबांनी मला पूजासोबत तुझी मीटिंग फिक्स करायला सांगितली होती. पूजा म्हणाली, ओ आकाश, डोंट कॉल मी पूजा जस्ट. अभि म्हणाला, पण मग बाबा सरळ माझ्याशी का नाही बोलले? आकाश म्हणाला, खूप वेळा बोलले ते तुझ्याशी, पण तू ऐकत नव्हतास ना. आता अभिच्या लक्षात आलं, त्यांचे बाबा सारखं त्याच्या मागे लागलेले होते. पांड्यांच्या मुलीला भेट, चांगली मुलगी आहे, लग्नाचा विचार कर. तिचा फोटोही पाठवला होता त्यांनी त्याला, पण अभिने तो न पाहता डिलीट केला होता. आणि तो ऐकत नाही आहे म्हणून त्यांनी आता आकाशकडून सगळं अरेंज करून घेतलं होतं. अभि स्वतः बडबड करू लागला, नो डॅड, नो, दिस इज नॉट डन. रागाने त्याच्या मुठी आवडल्या गेल्या आणि त्याच रागाने त्याने नितीनकडे पाहिलं. बिचारा आकाश, तो तरी काय करणार? अभिच्या बाबांनी त्याच्याकडे रिक्वेस्ट केल्यावर त्यांना नाही म्हणताच आलं नाही ना. आणि आता कुठून तरी त्यालाही असं वाटत होतं की अभिचं लग्न व्हावं, मागचं सगळं विसरून त्यांनी नवीन सुरुवात करावी. पण आता अभिची धारदार नजर त्याला सहन होत नव्हती. आकाश म्हणाला, मला असं वाटते की तुला एकटं राहायची गरज आहे, मी नंतर भेटतो तुला. अभि म्हणाला, आकाश तू. अभि पुढं काही बोलणार तोच पूजामध्ये बोलली. पूजा म्हणाली, थँक्यू सो मच आकाश, तेच म्हणणार होती मी तुला आता. आकाश म्हणाला, ब्रो, तुमचं झालं की कॉल कर. अभिने असं काही पाहिलं ना राज आकाशकडे की बिचारा पुढं काही न बोलता तिथून सटकला. तो राधिका आणि रियाज जवळ येऊन बसला होता. वेदू मस्तपैकी पिझ्झा खात होती. आकाश म्हणाला, काय रे वेदू, तू एकटीच पिझ्झा खात आहेस? अंकलला नाही देणार का? वेदू म्हणाली, तुला का देऊ, तू आमच्या सोबत कुठं बसला? तू तर तुझ्या फ्रेंड सोबत बसला होता ना. आकाश म्हणाला, हो, पण आता आलो आहे ना मी तुझ्याकडे. वेदू म्हणाली, मग तुझा फ्रेंड काय एकटा बसला आहे? आकाश म्हणाला, नाही, त्याची मैत्रीण बसली आहे ना त्याच्यासोबत. वेदू म्हणाली, अंकल खरं खरं सांग, त्यांची मैत्रीण आली म्हणून त्याने तुला हकलून दिलं ना? वेदू तोंडावर हात ठेवून हसू लागली आणि तिला बघून हे सगळे पण हसायला लागले. राधिकाची नजर अभि आणि पूजावर गेली. राधिका म्हणाली, कसली भारी आहे रे ही पोरगी, काय नाव हिचं? आकाश म्हणाला, पूजा पांडे. राधिका, जोडी एकदम भारी दिसत आहे बघ, आणि अशी मुलगी बघितल्यावर कोणी कशाला नाही म्हणेल. अभि एका पायावर लग्नाला तयार होतो की नाही बघच तू. अभिचं लग्न हे ऐकताच रियाने पटकन मोबाईलमधून मान वर केली. इतक्या वेळात ती फक्त राधिका आणि आकाशचं बोलणं ऐकत होती, पण आता तिला पण राहवलं नाही. कोणीतरी ती मुलगी हे बघायला तिनेही अभि बसलेला होता तिथे नजर वळवलीच आणि ती बघतच राहिली. शॉर्ट रेड कलरचा ड्रेस मधली ती मुलगी, परफेक्ट फिगर, परफेक्ट मेकअप, परफेक्ट लुक. येणाऱ्या जाणाऱ्या पण कित्येक नजरा तिच्याकडे वळत होत्या. काही क्षणांसाठी का होईना, पण रियाला तिचा हेवा वाटला. आपण का नाही इतके सुंदर, आपली फिगर का नाही अशी? पण ते फक्त थोड्याच वेळासाठी, कारण दुसऱ्याच मीटिंगला वेदूने तिचा पदर ओढून तिला आवाज दिला होता. वेदू म्हणाली, मम्मा, आय वॉन्ट आईस्क्रीम. अभि म्हणाला, लेट मी क्लिअर पूजा, द पॉइंट इज सक्सेसफुल. आय वॉन्ट टू गो मॅरिड. पूजा म्हणाली, हा, मग मला पण एवढ्या लवकर लग्न करायचं नाही आहे. हे नवरा बायको वगैरे मला पण नको आहे एवढ्यात. अभि म्हणाला, नो, यू आर नॉट गेटिंग मी. मला कधीच लग्न नाही करायचं. पूजा म्हणाली, ओ प्लीज. अभि, गप बस, मी गंमत करत होतो. अभि म्हणाला, मी गंमत नाही करत आहे, खरं बोलत आहे. पूजा म्हणाली, ओके. अभि म्हणाला, सॉरी पूजा, मला सुद्धा कोणतेही रिलेशन नकोय. पूजा म्हणाली, फाईन. अभिला खरं तर ही फ्रेंडशिप पण नको होती, पण आता तिला सारखं नाही म्हणणंही त्याला खराब वाटत होतं. अभि म्हणाला, ओके फ्रेंड्स, पण माझ्याकडून कोणतीही अपेक्षा नको करूस. पूजा म्हणाली, डोंट वेरी. अभि म्हणाला, व्हॉट? पूजा म्हणाली, मी तर गंमत करत होती. मला तुझा नंबर मिळेल का? अभि म्हणाला, ओके. अभि तिला त्याचं कार्ड देतो. पूजा म्हणाली, मला आता जायला हवं, आपण लवकरच भेटू. अभि म्हणाला, ओके, सेम हेअर, थँक्यू. पूजा निघून गेली आणि पूजाने आकाशला मेसेज केला, आय एम लिव्हिंग फॉर होम, बाय.
आकाशने मॅसेज पाहिला आणि तो पटकन अभिजवळ गेला. अभि निघायच्या तयारीतच होता. आकाश म्हणाला, काय भावा, तू निघालास पण? अभि म्हणाला, हो, तू अरेंज केलेली मीटिंग संपली ना, म्हणून निघालो. आकाश म्हणाला, सॉरी यार, पण मला काकांनी सांगितलं म्हणून. अभि म्हणाला, म्हणून तू मला काही न कळवता हे सगळं अरेंज केलं ना? अभि चिडला होता. तो पुढे बोलणारच तो त्याला मागून रिया आणि राधिका येताना दिसल्या आणि मग तो शांत झाला. आकाश म्हणाला, अरे यार, आता तुम्ही दोघी कुठं निघाल्या? रिया म्हणाली, आकाश, अरे तुम्हाला वेदूला घेऊन जरा पार्कमध्ये जायचं आहे. वेदू म्हणाली, अंकल तू पण चाल ना आमच्यासोबत, आपण मस्त पार्कमध्ये जाऊया. आकाश म्हणाला, सॉरी बेटा, पण मला आता अभि अंकल सोबत घरी जायचं आहे, मी नाही येऊ शकणार. वेदू म्हणाली, मग अभि अंकल तुम्ही पण चला ना आमच्यासोबत. रिया, वेदू बच्चा, अगं त्यांना नाही जमणार, त्यांना खूप कामं असतात. वेदू म्हणाली, पण मम्मा आज तर संडे आहे ना, संडेला कामाला कोणी जातं का? अंकल प्लीज प्लीज चला ना तुम्ही आमच्यासोबत. तू आला तर आकाश अंकल पण येईल आणि मग आपण सगळे असलो तर खूप मज्जा येईल. अभिला काय माहिती पण तिचं मन मोडता आलं नाही. अभि म्हणाला, ओके चल, मी पण येतो तुझ्यासोबत. रिया रिक्षाला थांबत असते तोच अभि बोलतो. अभि म्हणाला, मिस रिया, गाडी आहे, ऑटोमध्ये जायची गरज नाही तुम्हाला. अभि ड्रायव्हिंग सीटवर बसला. आकाश त्याच्या बाजूला बसला आणि रिया, राधिका आणि वेदू मागे बसल्या. अभिने गाडी सुरू केली. वेदू म्हणाली, वाव अंकल, ही गाडी तुझी आहे, किती भारी आहे ना, मला खूप आवडली. तू मला या गाडीत रोज एक चक्कर देत जाशील का? अभिला हसूच आलं. त्यांनी हो म्हणून मान हलवली. अभिचा मूड चांगला झालेला बघून आकाशनेही बोलायची हिंमत केली. आकाश म्हणाला, काय मग अभि, कशी झाली तुझी मीटिंग? आवडली ना पूजा? आकाशने एकदम बत्तीशी दाखवत विचारलं. आणि अभि पुन्हा त्याचा रुद्र अवतार आला. त्याने असे काही पाहिलं ना अभिकडे की आकाश गुपचूप बसला. रिया मात्र मस्त खिडकीच्या बाहेर बघत होती. अभिने हळूच समोरचा काच तिच्या अँगलने सेट केला आणि हे काही आकाशच्या नजरेतून सुटत नाही. ते सगळे पार्कमध्ये पोचले. वेदू इकडून तिकडं उड्या मारत होती आणि रिया तिच्या मागे मागे पडत होती. आकाश आणि राधिका तर केव्हाच हातात हात घालून हरवलेले होते एकमेकांच्या डोळ्यात. अभि मात्र वेदू आणि रियाला बघत होता. रियाने वेदूला उचलला आणि एक गोल गिरकी घेतली. वेदू मात्र खळखळून हसत होती आणि तिला खुश बघून रिया आनंदी होती. रियाच्या चेहऱ्यावरचं हसू आणि डोळ्यातील तेज, वेदूसोबत खेळताना तिचे लहान मुलांसारखे केलेले हावभाव, अभि सगळे एकदम निरखून बघत होता. त्याला कळत नव्हतं की रिया तसं काय खास आहे जिच्यापेक्षा सुंदर, कर्तबगार, हुशार मुलीसारख्या त्याच्या बाजूला फिरत असतात. पण मग त्याचं मन काय हिच्या मागे धावत आहे. आकाशचं लक्ष अभिकडे गेलं तर तो अजूनही रियाकडेच बघत होता. आकाश गालातच हसला. राधिका म्हणाली, काय रे, काय झालं, एकटाच का हसत आहेस? आकाश म्हणाला, तुला काय वाटतं राधिका, अभि पडेल का पुन्हा प्रेमात? राधिका म्हणाली, हो नक्की पडेल पूजा, तिच्या प्रेमात पडेलच तो आणि तिच्याशी लग्न पण करेल. बघच तू. आकाश म्हणाला, मी त्या पूजाबद्दल नाही बोलत आहे. मी तर आकाश एकदम बोलता बोलता थांबला. आकाश स्वतःशीच बोलला, नको आता नको सांगायला. राधिकाच्या पोटात काहीही गोष्टी राहत नाही. ती लगेच रियाला सांगून देईल. जोपर्यंत मला या गोष्टी क्लिअर होत नाहीत तोपर्यंत काहीच नको बोलायला. राधिका म्हणाली, काय रे, काय झालं? पूजाबद्दल नाही तर कोणाबद्दल बोलत होतास तू? आकाश म्हणाला, अगं कोणाबद्दल नाही, तिच्याबद्दलच बोलत होतो. मला सांग, तू आईस्क्रीम खाशील का? आकाशने उगाच विषय बदलता बोलत होता. राधिका म्हणाली, अरे विचारतो काय, मला आईस्क्रीम किती आवडते माहीत आहे ना तुला? आकाश म्हणाला, हो ना, चल मग, जवळच एक दुकान आहे, लगेच घेऊन येऊ आणि वेदूला पण घेऊन जाऊ सोबत, चल. आकाशला अभि आणि रियाला तिथे एकटं सोडायचं होतं. राधिका म्हणाली, मग रिया आणि अभि इथे थांबून काय करणार, त्यांना पण घेऊन जाऊया का सोबत? आकाश म्हणाला, अगं सगळेच कशाला, इथेच तर दुकान आहे ना जवळ, लवकर येऊ आपण. आकाश आणि राधिका, रिया आणि अभि होती तिथे आले. आकाश म्हणाला, वेदू चल आपण आईस्क्रीम घेऊन येऊया. वेदू म्हणाले, ए आईस्क्रीम, मला चॉकलेट आईस्क्रीम हवी आहे. आकाश म्हणाला, हो वेदू परीसाठी आपण चॉकलेट आईस्क्रीम घेऊया. रिया तू आणि अभि थांब इथेच, आम्ही पटकन जाऊन घेऊन येतो. आकाशने रियाला पुढं काही बोलूच दिलं नाही. लगेच त्याचा निर्णय सांगून दिला, म्हणजे नंतर काही प्रॉब्लेम नको. राधिका म्हणाली, रिया तुला कुठला फ्लेवर पाहिजे सांग पटकन. आकाश म्हणाला, मला बदाम पिस्ता. अभि म्हणाला, मला पण बदाम पिस्ता चालेल. आकाशने चमकवून अभिकडे पाहिलं.
आकाश म्हणाला, भावा तू आईस्क्रीम खाणार आहेस? अभि म्हणाला, का, मी नाही खाऊ शकत का? असं कुठं लिहिलं आहे की अभिषेक भोसले आईस्क्रीम नाही खाऊ शकत म्हणून? आकाश म्हणाला, नाही ब्रो, पण तू कधीच खात नाही ना आईस्क्रीम, म्हणून विचारलं. अभि म्हणाला, हा पण मग आता तुम्ही सगळे खात आहात ना, मग मी का तुमचं तोंड बघत बसू का? आकाश म्हणाला, ओके बो, पण बदाम पिस्ता चालेल ना तुला? अभि म्हणाला, हो, म्हणून तर सांगितलं ना. आकाश आणि राधिका वेदूला घेऊन आईस्क्रीम आणायला निघून गेले. अभि तेथेच बाजूच्या बेंचवर बसला होता. रियाला कळत नव्हतं काय करू. एकतर ती आणि अभि दोघेच होते तिथे. थांबावं तर लागणारच ना ते सोबत. पण तिला कळत नव्हतं की अभिच्या बाजूला बसू की दुसऱ्या बेंचवर जाऊन बसू. पण त्याच्या जवळ कसं बसणार ना, ते आपले बॉस आहेत. पण बाजूच्या बेंचवर तरी कसं बसणार, ते चांगलं नाही वाटणार. आणि ते काय खाणार थोडीच आहे आपल्याला त्याच्या बाजूला बसलो तर. आणि तसंही आपण आता कंपनीमध्ये थोडी आहोत, बाहेर आहोत पार्कमध्ये. इथे थोडीच ते माझे बॉस आहेत. ती थोडं अंतर ठेवून त्याच्या बाजूला बसली. तिने थोडी तिरपी नजर करून त्याच्याकडे पाहिलं, पण तो मात्र समोर काही लहान मुलं क्रिकेट खेळत होते त्यांनाच बघत होता. मग रियाने समोर बघू लागली. थोडा वेळ असा शांततेत गेला आणि मग अभिच बोलला. अभि म्हणाला, मिस रिया. रियाने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. रिया म्हणाली, काय? अभि म्हणाला, तुम्हाला ऑफिस कसं वाटलं? रिया म्हणाली, म्हणजे मला येऊन अर्धा एकच दिवस झाला आहे ना, पण तसं छान वाटलं. अभि म्हणाला, ओके. रिया म्हणाली, सर थँक्यू. अभि म्हणाला, थँक्यू का? रिया म्हणाली, ते मला जॉब दिल्याबद्दल. अभि म्हणाला, इज ओके. रिया सोमपणे हसली आणि पुन्हा पुढं क्रिकेट बघू लागली. समोर काही मुलं क्रिकेट खेळत होती. त्यातील एका मुलाने जोरात बॉल फेकला आणि तो बरोबर रियाच्या दिशेने आला. रियाने घाबरून पटकन डोळे बंद केले आणि चेहऱ्यासमोर हात धरला, पण बॉल तिला लागलाच नाही. 2 सेकंदाने तिने डोळे उघडून पाहिलं तर तिच्या चेहऱ्यासमोर अभिचा हात होता आणि त्याच्या हातात बॉल होता. रिया म्हणाली, हो, तर बॉल यांनी पकडला? अभिने रियाकडे पाहिलं. अभि म्हणाला, यू ओके? रियाने नुसतंच हो म्हणून मान हलवली. अभिने परत त्या मुलाकडे बॉल फेकला. अभि म्हणाला, मला कळत नाही का? सॉरी अंकल, सॉरी आंटी. ती मुलं दुरूनच ओरडली. रिया फक्त त्यांना बघून हसली. अभिला बोलायचं होतं तिच्याशी. खूप प्रश्न होते त्याच्या मनात. आणि रियाबद्दल काय माहिती, पण तिच्याबद्दल सगळं जाणून घ्यायची उत्सुकता लागली होती त्याला. पण तिला असं पर्सनल काही विचारायचं तर आवडेल का? शेवटी खूप विचार करून त्यांनी बोलायचं ठरवलं. अभि म्हणाला, मिस रिया, एक विचारू का तुम्हाला? रिया म्हणाली, हो सर, विचारा ना. अभि म्हणाला, ॲक्च्युली. अभि पुढं काही बोलणारच तोच मागून वेदू धावत आली. वेदू म्हणाली, मम्मा, हे घे तुझी आईस्क्रीम. रिया म्हणाली, आणलीस तू? अरे वा, आणि तुझी आईस्क्रीम कुठं आहे? वेदू म्हणाली, मी ती रस्त्यातच खाल्ली. तू पण खा लवकर, आईस्क्रीमचं पाणी होऊन जाईल नाही तर. आकाश म्हणाला, ब्रो, ही घे तुझी आईस्क्रीम. अभि म्हणाला, थँक्यू. अभिचा चेहरा पडलेला पाहून आकाशच्या लगेच नजरेत आला आणि खरंच अभिचा चेहरा पडला होता. त्याचं बोलणं अर्धवट जे राहिलं होतं. पण आकाश तरी काय करणार ना. त्यांनी खूप प्रयत्न केला होता टाइमपास करायचा, पण वेदू सारखं मागे लागली होती, मम्माकडे चल, मम्माकडे चल. आणि त्यात राधिकाची पण सारखी भुनभुन चालू लागली होती. आईस्क्रीम विघळेल म्हणून त्याला लवकर परत यावं लागलं होतं. थोडा वेळ आणखीन तिथं थांबून ते निघाले. यावेळेस मात्र रिया आणि राधिकाने ऑटोने परत आल्या. अभिने आग्रह केला त्यांना सोडून द्यायचा, पण रिया नाही म्हणाली. रात्री वेदू लगेच झोपली होती. आज ती इतकी खेळली होती की तिचे पाय दुखायला लागले होते. कविताबाईने नवीन ड्युटी लागली होती. आज वेदूचे पाय चिपून द्यायची. रिया म्हणाली, अगं आई, झोपली ती, बस झाले तिचे पाय दाबून देणं. कविताबाई म्हणाले, हो, पण आज वेदू खूप खुश दिसत होती ग. रिया म्हणाली, होतीस ना ग ती खुश. आज खूप खेळली ना ती. आणि त्यात तिच्या लाडक्या राधिका मावशीने आज तिला पिझ्झा पण खाऊ घातला ना. कविताबाई म्हणाली, नेहमी अशीच खुश राहो ही पोर. रिया म्हणाली, बरं आई, मी झोपते आता, मला सकाळी ऑफिसला पण जायचं आहे. दुसऱ्या दिवशी रिया तयार होत असताना कविताबाईने तिच्याकडे एक ड्रेस आणून दिला. रिया म्हणाली, आई, मी हे घालणार नाही आहे. कविताबाई म्हणाली, का घालणार नाही आहेस तू? तुझ्या ऑफिसमध्ये सगळ्या मुली असेच कपडे घालत असतील ना. आणि मी बघते, येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना असेच कपडे घालून फिरताना बघितलं मी. रिया म्हणाले, पण आई, म्हणजे हा शर्ट ठीक आहे ना, पण हा स्कर्ट खूप लहान आहे ग. आणि तू कुठून आणले हे कपडे? कविताबाई म्हणाली,
अगं आणले नाही, मी शिवलेला आहे. आपल्या शेजारची ती गुणगुण आहे ना, ती म्हणे मला शिवून देता का. मी प्रयत्न करून बघितला तर जमलं. आता तर तिच्या आणखीन 4 मैत्रिणीच्या ऑर्डर आल्या आहेत. मग म्हटलं त्या मुलीसाठी शिवत आहे तर एक माझ्या मुलीसाठी पण शिवते. रिया म्हणाली, वाव आई, खूप छान शिवलेलं आहे तू हे. तू असंच नवनवीन काहीतरी शिकत जा. कविताबाई म्हणाली, आवडलं ना तुला, मग घाल ना तू आज. रिया म्हणाली, आई अगं पण हा ड्रेस. कविताबाई म्हणाली, मला सांग वेदू व्हायच्या आधी तू असे कपडे घालायचीस ना. अगं यापेक्षा शॉर्ट ड्रेस घालून फिरायची. रिया म्हणाली, हो आई, पण त्यावेळेची गोष्ट वेगळी होती. कविताबाई म्हणाली, मग आता काय वेगळं आहे. कसं आहे ना रिया, मी ना तुला खूप धाडशी समजत होते. तू वेदूला जन्म द्यायचा घेतलेला निर्णय खरं तर मलाही पटला नव्हता आधी, पण तरीही तुझ्या हिमतीचं कौतुक वाटायचं. तू जर हे ड्रेस आधी पण घातले नसते तर मी तुला काहीच म्हटलं नसतं. अगं पण तुला आवडायचं असे स्कर्ट घालायला. बघ कपड्यावरून कोणाची व्यक्तिमत्व ठरत नसते. साडी घालून फिरणारी बाई अडाणी आणि शॉर्ट ड्रेस घालून फिरणारी बाई वाया गेलेली असं काहीही नसतं. मुळात तुम्हाला जे आवडतं ते घालावं. मी पाहिलं ना, कधी पण दुकानात गेली की तुझी नजर आधी अशा कपड्यांवर जाते. वेदूला वाढवता वाढवता तू तुझं व्यक्तिमत्व का बदलत आहेस. ही शिवकत देणार आहेस का तू वेदूला. रिया म्हणाली, आई अगं पण आधी मी बारीक होती. असे कपडे शोभून दिसायचे मला, पण आता नाही. कविताबाई म्हणाली, आताही शोभून दिसेल, तू घालून तर बघ ना. रियाने ड्रेस घालून पाहिला. तिला तो एकदम बरोबर बसला. तिने स्वतःला आरशात पाहिलं. खरंच ती आधीसारखी खूप सुंदर दिसत होती. कविताबाई म्हणाली, किती गोड दिसत आहे ना रिया तू. एकदम माझी जुनी रिया परत आल्यासारखं वाटत आहे. रिया म्हणाली, आई नक्की घालून जाऊ ना हे, खराब तर नाही दिसत आहे ना. कविताबाई म्हणाली, नाही, खूप छान दिसत आहे. याच्यामध्ये उलट तू आणि ही पर्स पण घेऊन जा सोबत. तुझं सगळं सामान भरलं आहे मी आधीच याच्यात. रिया म्हणाली, आई तू पण माझ्यासाठी नवीन पर्स का आणलीस. कविताबाई म्हणाली, हो आवडली तर घेतली. रियाने तिच्या आईला मिठी मारली. रिया म्हणाली, किती गोड आहेस ना तू आई. अशी आई सगळ्यांना मिळो. कविताबाई म्हणाली, पुरे हा, आता निघा लवकर, उशीर होईल नाही तर तुम्हाला. रिया म्हणाली, हो आई, आणि मी वेदूच्या शाळेतून आली की हिला होमवर्क करायला लाव. कविताबाईने, ती माझं ऐकेल तेव्हा खरं ना. रिया ऑफिसला पोचली, पण तिला खूपच ऑकवर्ड फील वाटत होतं. सारखं ती इकडं तिकडं बघत होती की तिला कोणी बघत आहे का, पण कोणीच तिच्याकडे बघत नव्हतं. कारण ऑफिसमधल्या बऱ्याचशा मुली असेच कपडे घालून यायच्या आणि अर्थातच रिया नवीन असल्यामुळं तिला कोणी ओळखत पण नव्हतं. त्यामुळे सहसा कोणीच लक्ष तिच्याकडे गेलं नाही. रिया तिच्या डेस्कवर येऊन बसली. तोच तिच्या जवळ रिसेप्शनीत आली. मॅडम तुम्हाला अभि सरांनी त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलेलं आहे. रिया गेली. रिया म्हणाली, माय कमिन सर. सर म्हणाला, यस कमिन. अभिवर न पाहता बोलला. रिया म्हणाली, सर तुम्ही बोलावलं का. अभिने एक ओझरती नजर तिच्याकडे टाकली. अभि म्हणाला, मी तुम्हाला नाही, मिस रियाला बोलवलं होतं. प्लीज त्यांना पाठवून द्या. रियाला एकदम कसं तरी झालं. अभिने तिला ओळखलंच नाही. ती काचरत बोलली. रिया म्हणाली, सर मी रियाच आहे. यावेळेस अभिने तिला निरखून पाहिलं आणि बघतच राहिला. खूप वेगळी दिसत होती ती, पण सुंदर पण दिसत होती. तिला बघून कोणाला वाटणार नाही की ही एका मुलीची आई आहे. अभिची नजर वरून खाली आणि खालची तिच्या पायांवर गेली. येऊन थांबली. त्यांची नजर पाहून रियाला आणखीनच अकवाडविल वाटायला लागलं. 2 सेकंद अभिची नजर रियावर खिळलेली होती, पण मग लगेच त्याने स्वतःच्या भावना कंट्रोल केल्या आणि त्याची नजर फिरवली. त्याची नजर दुसरीकडे फिरल्यावर रियाला हुश झालं. अभिला मात्र आश्चर्य वाटत होतं. आज पूर्ण 1 वर्षानंतर त्याची नजर तिला सोडून कुठल्या दुसऱ्या मुलीवर विसावली होती. रियावर विसावलेली होती. रियाला पाहिलं त्या क्षणापासून अभिला तिच्याबद्दल काहीतरी वेगळंच वाटायचं. पण काय ते त्याला कधीच कळलं नाही. कदाचित तिची सिक्रेट लाईफ मुळे आपल्याला तिच्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे असं त्याला आधी वाटायचं. पण नाही, हे काही वेगळंच आहे, त्यापेक्षा जास्त काहीतरी. आणि हे आता त्याला कळलं होतं. फक्त त्याचा विश्वास बसत नव्हता. कारण ती सोडून गेल्यावर कित्येक मुली आल्या त्याच्या आयुष्यात, पण त्याला ओढ लागत होती ती रियाची. थोडा वेळ शांततेत गेला. मग शेवटी रियाच बोलली. रिया म्हणाली, सर तुम्ही बोलावलं का. काही काम होतं का. अभि म्हणाला, यस, आज आहे मीटिंग. रिया म्हणाली, यस सर. संध्याकाळी मीटिंग होती म्हणून रियाने तिची सगळी काम पटापटा आटोपली. घरी पण ती उशीर येणार म्हणून कळवलेलं होतं. दिवसभर आकाश तिला ऑफिसमध्ये दिसलाच नाही, पण तो मीटिंगला तरी आपल्यासोबत असेल असं तिला वाटत होतं. अभि आधीच गाडीत येऊन बसला होता.
आज काय माहिती, पण त्याने ड्रायव्हरला सोबत घेतलं होतं. रिया आली आणि तिने गाडी मागच्या गेटला ओपन केली आणि तिथे तिला फक्त अभि आणि ड्रायव्हर दिसला. ती तिथेच दपकली. अभि म्हणाला, मिस रिया, कम इन. रिया म्हणाली, सर ते आकाश म्हणजे आकाश सर नाहीत का आपल्यासोबत? अभि म्हणाला, नाही, आज नाही आहे. आपण दोघंच जात आहोत. रियाला असं फक्त अभिसोबत जाणं बरोबर वाटलं नव्हतं, पण ते तिचं काम होतं. आता ती वेळेवर कुठलेही आडेवेडे घेत नव्हती. ती त्याच्या बाजूला जाऊन बसली. थोड्याच वेळात ते पोचले. मीटिंग संपेपर्यंत खूप उशीर झाला होता. परत येताना त्यांना रस्त्यात खूप पाऊस लागला. पावसाचा जोर वाढला आणि आता तर ड्रायव्हरला समोर काही दिसेनासं झालं होतं. ड्रायव्हर साहेब, पावसाचा जोर खूप वाढलेला आहे. समोर काहीच दिसत नाही आहे. काय करायचं? अभिने खिडकी उघडून बाहेर पाहिलं. खरंच पाऊस जोरात चालू होता. मग त्याने आजूबाजूला पाहिलं. अभि म्हणाला, आपला बंगला इथे जवळच आहे ना, तिथे गाडी घ्या. अभि बोलला आणि रियाने त्याच्याकडे चमकून पाहिलं, पण त्याचं कुठं लक्ष होतं तिच्याकडे. तो तर गाडीतही लॅपटॉप ओपन करून बसला होता. 5च मिनिटात ते पोचले. अभि खाली उतरला, पण रिया मात्र उतरलीच नाही. ड्रायव्हर मॅडम, घर आलं. रिया म्हणाली, हो, पण मला माझ्या घरी सोडाल का तुम्ही प्लीज? ड्रायव्हर म्हणाला, मॅडम पाऊस बघा ना किती चालू आहे आणि आता तो थांबेल असं काही वाटत नाही आहे. आधीच रात्रीचे 10 वाजले आहेत. रिया म्हणाली, तरी तुम्ही गाडी थोडी हळूहळू चालवा, पण मला घरी सोडा प्लीज. ड्रायव्हरने केविलवाल्या नजरेने अभिकडं पाहिलं. अभि म्हणाला, मिस रिया, तुम्हाला माझ्या घरात काहीच त्रास होणार नाही. अभि बोलला आणि रियाला खराब वाटलं. उगाच आपण असं बोललो असं वाटलं तिला. तिचा विश्वास होताच अभिवर. बाईला पुरुषांची नजर लगेच कळते. अभि चांगला आहे हे तिला माहीतच होतं. त्याच्यासोबत आपल्याला काहीच धोका नाही हेही तिला माहीत होतं. ती गाडीतून खाली उतरली आणि त्याच्या मागे मागे आतमध्ये शिरली. खूप मोठा बंगला होता, पण एवढ्या मोठ्या बंगल्यात कोणीच नव्हतं, एक कामवाल्या मावशी सोडल्या तर. अभिला बघताच त्या घाईघाईने बाहेर आल्या. त्याच्या चेहऱ्यांवर आनंद उसळून वाहत होता. का ते रियाला काही कळलंच नाही. कामवाल्या मावशी म्हणाल्या, अभि बाबा, किती दिवसांनी आलात? वर्षभराने बघत आहे मी तुम्हाला असं. कसा आहेस? त्या मावशी अभिच्या चेहऱ्यांवरून हात फिरवत बोलल्या. कपड्यांवरून तरी त्या घरात काम करणाऱ्याच वाटत नव्हत्या. पण मग अभि सरांचा का इतका लाड करत आहे ते? अभि म्हणाला, मावशी मी ठीक आहे, तू कशी आहेस? कामवाल्या मावशी म्हणाली, माझी काळजी घ्यायला तुझ्यासारखा लेक असल्यावर मी कशी असणार? छानच आहे, फक्त तुझी आठवण येते रे. येत जा असा आधीमध्ये भेटायला. अभि म्हणाला, हो मग आता आलो ना. आणि आता काय बाहेरच उभं करशील का? आतमध्ये तर येऊ दे ना. कामवाली मावशी म्हणाली, अरे हो, ये आतमध्ये ये. बोलता बोलता मावशीचं लक्ष मागे उभ्या असलेल्या पर्यावर गेलं. रियाला बघून त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. रिया आणि अभि सोप्यांवर येऊन बसले होते. मावशी दोघांसाठी पाणी घेऊन आल्या. अभि म्हणाला, रिया, तुम्ही घरी फोन करून सांगून द्या, नाहीतर वेदू त्या दिवशी सारखी उपाशीच राहील. रिया म्हणाली, नाही, तिला कालच फिरून आणलं ना. आता काही दिवस तरी हट्ट नाही करणार ती, आणि मी तिला समजावूनही सांगितलेलं आहे. अभि म्हणाला, ठीक आहे, तरीही फोन करून एकदा कळवून द्या, म्हणजे आजची रात्र तरी तुम्हाला इथेच काढावी लागणार आहे. तर घरी सांगून द्या, नाहीतर तुमची आई काळजी करत बसतील. रिया म्हणाली, हो सांगते. अभि म्हणाला, मावशी, रिया मॅडमला रूम दाखवा. अभि त्यांची लॅपटॉपची बॅग आणि मोबाईल घेऊन त्याच्या रूममध्ये निघून गेला. मावशीने रियालाही रूम दाखवली. रियाला घरी सांगायचं तर होतं, पण तिला हे सगळं तिच्या आईला सांगायला बरोबर नव्हतं वाटत की ती तिच्या बॉससोबत त्यांच्या घरी राहत आहे म्हणून. त्या चुकीचं असं काहीच नव्हतं. परिस्थिती तशी होती, पण तरीही तिला ते सांगावंसं वाटलं नव्हतं. रियाने आधी राधिकाला फोन लावला. तिला सगळी परिस्थिती सांगितली. राधिका म्हणाली, रिया, तू काही काळजी करू नकोस. अभि खूप चांगला आहे. अगं, इतकी वर्ष झाली ओळखते मी त्याला. तू बिंदास्त राहा, काहीच टेन्शन घेऊ नको. रिया म्हणाली, अगं, प्रॉब्लेम तो नाही आहे. मला ना हे आईला सांगायला बरोबर वाटत नाही आहे ना, तर मी आईला हे सांगत आहे की मी रात्री तुझ्या घरी थांबणार आहे म्हणून. राधिका म्हणाली, रिया, तू ना त्या कॉलेजच्या मुलीसारखी वागत आहेस आता, ज्या घरी खोटं बोलून बॉयफ्रेंडला भेटायला जातात. रिया म्हणाली, चूप कर आणि ठेव आता फोन, मी आईला कॉल करते. रियाने तिच्या आईला ती रात्री राधिकाकडे थांबणार असल्याचं कळवलं. तिला वेदूशी बोलायचं होतं, पण ती आधीच झोपली होती आणि आता उशीर झाल्यामुळं आणि दिवसभराच्या दगदगीमुळं रियाला झोप पण येत नव्हती. पण या ड्रेसमध्ये कशी झोप लागणार होती तिला? ती विचारच करत होती की तिच्या रूमचा दरवाजा वाजला.
रियाने दरवाजा उघडला. समोर मावशी उभ्या होत्या. त्यांच्या हातात एक पंजाबी ड्रेस होता. मावशी म्हणाली, मॅडम, अभिबाबाने हा ड्रेस द्यायला सांगितला आहे तुम्हाला. या कपड्यात झोप नाही येणार ना तुम्हाला? रिया म्हणाली, मावशी, मॅडम का म्हणत आहात? मला रियाही म्हटलं तर चालेल. आणि हा ड्रेस कोणाचा आहे? मावशी म्हणाली, आधी ज्या मॅडम इथे राहायच्या ना त्यांचा आहे. रिया मात्र गोंधळलीच. आधी कोणत्या मॅडम राहायच्या इथे? रिया म्हणाली, कोणत्या मॅडम? रियाने विचारलं. पण मावशीला काय बोलू आणि काय नाही कळालंच नाही. कदाचित त्यांना सांगायचं नसेल. रियाला कळालं होतं. रिया म्हणाली, काही हरकत नाही मावशी, थँक्यू सो मच. मला खरंच हा ड्रेसमध्ये झोप आली नसती. मावशी म्हणाली, थँक्यू, अभिबाबांना बोला. त्यांनी सांगितलं मला हा ड्रेस तुम्हाला द्यायला. मावशी निघून गेल्या आणि रिया विचारात पडली. अभि सरांनी ड्रेस दिला म्हणजे किती लक्ष असेल त्यांचं माझ्याकडे. असो, मला तर ड्रेस मिळाला ना, आता छान झोप येईल. रियाने पटकन कपडे बदलले. आता तिला जरा बरं वाटू लागलं. हा ड्रेस तो तिला थोडा सेल झाला होता, पण ती कम्फर्टेबल होती त्यात. रिया बेडवर पडली. खरं तर रूम खूप सुंदर होत्या. मोठी पण होती. छान बाल्कनी पण होती रूमला. तिथून बाहेर पडणारा धो-धो पाऊसही दिसत होता. पण रियाला ओढ लागली होती ती तिच्या घरांची. तिची आई आणि मुलगी दोघी एकट्याच होत्या घरी. विचार करता करता रियाला कधी झोप लागली तिलाही कळालं नाही. रियाला तिच्या सवयीप्रमाणे सकाळी लवकरच जाग आली. आता पाऊस पण थांबलेला होता. रिया बाहेर आली तर तिला मावशी किचनमध्ये दिसल्या. रिया म्हणाली, मावशी, तुम्ही इतक्या लवकर कामाला पण लागल्यात? मावशी म्हणाली, हो, आज अभिबाबा इथेच आहेत ना, तर त्यांच्यासाठी स्वयंपाक करत आहे. डबा पण तयार करते मी तुमच्या दोघांचा. तुला माहीत आहे, अभिबाबा जेव्हा इथे राहायचे ना, तेव्हा रोज त्यांचा डबा मीच करून द्यायचे. रिया म्हणाली, मग आता कुठे राहतात सर? मावशी म्हणाली, आता त्यांनी दुसरं घर घेतलं ना, तिथे राहतात ते. रिया म्हणाली, म्हणजे मावशी, तुम्ही एवढ्या मोठ्या घरात एकट्याच राहता? तुम्हाला बोर नाही होत का? मावशी म्हणाली, अगं सवय झाली मला आता. आणि तसंही मला काय हवं नको ते सगळं अभिबाबाच बघतो. मावशी एकदम आनंदाने बोलत होत्या. रिया म्हणाली, मावशी, तुम्हीच अभि सरांना केव्हापासून ओळखता? मावशी म्हणाली, तो लहान होता ना तेव्हापासून. त्याला लहानाचं मोठं मीच केलं आहे. त्यांची आया मीच होती. रिया म्हणाली, काय सांगता? अरे वा, पण मग सरांच्या घरातील बाकी लोक कुठं आहेत? म्हणजे त्यांचे आई बाबा? पुन्हा मावशी शांत बसल्या. रियाला खराब वाटलं. का आपण सारखं सारखं त्यांच्या पर्सनल गोष्टी विचारत आहो? नॉट गुड. रिया. मावशी म्हणाली, तुझ्यासाठी कॉफी करू की चहा? रिया म्हणाले, मावशी, एक कडक चहा घेऊन जाऊ द्या. मावशी म्हणाली, बरं. रिया म्हणाली, मावशी, तुमची हरकत नसेल तर मी हा बंगला बघू का पूर्ण? म्हणजे खूप मोठा आहे ना, चालेल का तुम्हाला? मावशी म्हणाली, अगं विचारतेस काय? बघ की, चहा झाला की आवाज देते मी तुला. रिया पूर्ण बंगला फिरली. घर छान होतं, मोठं होतं, पण घरात राहणार कोणीच नाही. आधी अभिसर इथे राहायचे. मावशी म्हणाल्या की कुठल्या तरी मॅडमही इथे राहायच्या. आता ह्या मॅडम कोण? आणि कमाल म्हणजे की एवढ्या मोठ्या घरात अभिसरांच्या आईबाबांचा एकही फोटो नाही. अभि त्यांच्या रूममधून बाहेर आला आणि त्याच रिया दिसली. बंगल्यात फिरताना त्यांचं पंजाबी ड्रेसमध्ये होती ती. रियाला त्या ड्रेसमध्ये बघून त्याला पुन्हा तिची आठवण झाली. तेवढ्यातच दरवाजांची बेल वाजली. मावशीने दरवाजा उघडला आणि समोर आकाश होता. मावशी म्हणाली, अरे आकाश बाबा, ये ये. आकाश म्हणाला, कशा आहात मावशी तुम्ही? मावशी म्हणाली, मी छान आहे. बस, तू सांग काय घेशील, चहा की कॉफी? आकाश म्हणाला, तुमच्या हातचा गरम गरम कडक चहा बनवा. अभि म्हणाला, तू येथे कसा काय आलास? आकाश म्हणाला, अरे काही विषय आहे का? तू येथे आलास तर तुझ्या मागे मागे मी पण येणारच ना. पण अभि त्यावर काहीच बोलला नाही. रिया पण त्याच्या जवळ येऊन बसली. आकाश म्हणाला, हे रिया, हे काय घातलं तू? किती ढिल्ला ड्रेस आहे हा. रिया म्हणाली, हसू नको आकाश, अरे मावशीने दिला होता हा ड्रेस घालायला. काल पावसामुळे इथंच थांबावं लागलं होतं ना. मावशी म्हणाली, हो, दीपा मॅडमचे खूप कपडे आहेत ना, त्यातलाच एक दिला मी ड्रेस. मावशी बोलता बोलता अचानक थांबल्या. आकाशच्या चेहऱ्यावरील हसू पण अचानक गायब झालं होतं आणि अभिच्या कपाळांवर चांगल्या चाट्या पडल्या होत्या. रियाला कळले की नेमकं काय झालं ते. कोण ही दीपा मॅडम? आणि सगळ्यांचे चेहरे का उतरले हिचं नाव घेतल्यावर? थोडा वेळ शांततेत गेला. कोणी काही बोललंच नव्हतं. शेवटी रियाच बोलली, रिया मॅडम, मी निघते आता. मावशी म्हणाले, अगं घाई काय आहे तुला? जेवून जा ना. अभि बाबा सोबत तुला पण डबा देते मी. रिया म्हणाली, मी नक्की थांबली असती मावशी,
पण माझी मुलगी घरी माझी वाट बघत असेल. मावशी म्हणाली, काय तुला मुलगी पण आहे का? मावशी खरं तर चकितच झाल्या होत्या, कारण दीपा हे घर सोडून गेल्यानंतर दुसरी कोणती मुलगी काय स्वतः अभि पण कधी येथे परत आलाच नव्हता. आणि काल तो चक्क एका मुलीला घेऊन सोबत आला, त्यात त्याने दीपाचे कपडे तिला द्यायला सांगितले होते. मावशीला वाटलं होतं की कोणीतरी खासच असेल ही, आणि रिया त्यांना तशी बरी पण वाटली होती. अभिच्या आयुष्यात परत कोणीतरी मुलगी आली हा विचार करून त्यांना पुन्हा आनंद झाला होता. विस्कटलेली घडी पुन्हा बसेल असं वाटत होतं त्यांना. म्हणून रियाला एक मुलगी आहे हे ऐकून त्यांना धक्काच बसला. रिया म्हणाली, हो, विदू नाव आहे तिचं, 5 वर्षाची आहे ती. मावशी म्हणाली, काय 5 वर्षांची? रिया म्हणाली, हो का, काय झालं? मावशी म्हणाली, काही नाही, हे आजकालच्या तुम्ही मुली मंगळसूत्र नाही ना घालत, मग कळतच नाही कोणाचं लग्न झालेलं आणि कोणाचं नाही. आता मात्र रियाचे एकदम शांतच झाले. काय सांगणार होती ती मावशीला की तिचं लग्न झालेलं नाही आहे म्हणून? विदू मुलगी तिचीच आहे, पण बिना लग्नाची. विदूबद्दल बोलताना रिया भान हरपून जायची आणि त्यात ती ही विसरून जायची की पुढं तिला काय काय प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील ते. मावशी म्हणाली, काय करतो ग तुझा नवरा? आता मात्र रिया पूर्णपणे गडबडली होती आणि सोबत आकाश आणि अभिही. रिया काही बोलणार तो अभि मध्ये पडला. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.